नमः ओं विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिन्निति नामिने। नमस्ते सारस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। मुखं करोति वाचालं पंगुं लंघायते गिरिं यत्कृपातमहं वन्दे श्रीगुरुं दीनतारिणम्। हरे कृष्ण। श्रीमद् भागवतम स्कंध तिसरा अध्याय 29 भक्तिमय सेवेचे कपिल देवांकडून विवेचन। श्लोक नंबर 6। मैत्रेय उवाच इति मातुर्वचः श्लक्ष्णम् प्रतिनन्द्य महामुनिः। आबभाषे कुरुश्रेष्ठ प्रीतस्तां करुणार्दितः। मैत्रेय उवाच इति मातुर्वचः श्लक्ष्णम् प्रतिनन्द्य महामुनिः। आबभाषे कुरुश्रेष्ठ प्रीतस्तां करुणार्दितः। मैत्रेय उवाच इति मातुर्वचः श्लक्ष्णम् प्रतिनन्द्य महामुनिः। आबभाषे कुरुश्रेष्ठ प्रीतस्तां करुणार्दितः। मैत्रेय उवाच श्लक्ष्णम् प्रतिनन्द्य महामुनिः। आबभाषे कुरुश्रेष्ठ प्रीतस्तां करुणार्दितः। मैत्रेय उवाच इति मातुर्वचः श्लक्ष्णम् प्रतिनन्द्य महामुनिः। आबभाषे कुरुश्रेष्ठ प्रीतस्तां करुणार्दितः। मैत्रेय उवाच मैत्रेय मुनी म्हणाले इति असे मातुः आपल्या मातेचे वचः शब्द श्लक्ष्णम् सौजन्यशील प्रतिनंद्य स्वागत करून महामुनिः महामुनि कपिलदेव आबभाषे बोलने कुरुश्रेष्ठ हे कुरुश्रेष्ठ विदुर प्रीतः संतुष्ट झालेले ताम तिला करुणा करुणेने अर्दितः
द्रवित झालेले. द्रवित झालेले म्हणजे हेलावलेले, इमोशनल झाले. भाषांतर. श्री मैत्रेय म्हणाले, हे कुरुश्रेष्ठ विदुर, करुणेने अत्यंत द्रवित झालेले थोर महामुनी कपिलदेव आपल्या महान मातेच्या त्या शब्दांनी संतुष्ट होऊन पुढील प्रमाणे बोलले. माता देवहूतीचे प्रश्न काल संपतात. मग आज भगवान कपिलदेव उत्तर द्यायला सुरुवात करतात. त्याच्या आधी हा काइंड ऑफ प्रीकर्सर श्लोक आहे. तरी पण याला प्रभुपादांनी तात्पर्य दिले, आपण वाचूया. मैत्रेय ऋषी म्हणतात की अशा प्रकारे आपल्या मातेच्या प्रती, आपल्या मातेच्या प्रश्नांनी संतुष्ट होऊन करुणेने द्रवित झालेले कपिलदेव पुढील प्रमाणे बोलले. तात्पर्य. भगवान कपिलदेव आपल्या थोर मातेच्या विनंतीने अतिशय संतुष्ट झाले, कारण ती केवळ आपल्या वैयक्तिक मोक्षाचा विचार करत नव्हती, तर सर्वच पतित बद्ध जीवांचा विचार तिच्या मनात होता. काल आपण याच्यावरती भरपूर चर्चा केली. भगवंतांना या भौतिक जगातील पतित जीवांविषयी सदैवच अपार करुणा असते आणि म्हणून त्यांचा उद्धार करण्यासाठी ते स्वतः अवतरित होतात किंवा स्वतःच्या विश्वासपात्र सेवकास ते येथे पाठवितात. त्यांची पतितांवर शाश्वत करुणा असल्याने त्यांच्या काही भक्तांनीही पतितांवर दया केली तर ते भक्तांवर अतिशय प्रसन्न होतात. काल आपण याची चर्चा करत होतो. एकट्या भक्ती कोणी पण करतं, दुसऱ्यांवरती, दुसऱ्या पतित जीवांवरती दया करुणा आपल्या मनामध्ये आली पाहिजे आणि भक्तीचा प्रचार प्रसार करण्यासाठी आपण खऱ्या अर्थाने काम केलं पाहिजे. हे भगवंतांना खूप प्रसन्न करतं. भगवद्गीतेमध्ये स्पष्टपणे म्हटले आहे की भगवंतांना सर्वतोभावे शरण जाणे या भगवद्गीतेच्या निष्कर्षाचा प्रचार करून जे कोणी पतितांची स्थिती सुधारण्याचा प्रयत्न करतात ते भगवंतांना अतिशय प्रिय आहेत. भगवंत म्हणतात 18व्या अध्यायामध्ये, माझ्या आणि तुझ्या या संभाषणाचा जो कोणी प्रचार करेल तो मला अतिशय प्रिय आहे. आणि म्हणूनच भगवंतांनी आपल्या प्रिय मातेस पतित जीवांविषयी करुणा व्यक्त करताना पाहिले तेव्हा त्यांना अत्यानंद झाला आणि तिच्याबद्दलही त्यांच्या मनात करुणा उत्पन्न झाली. प्रभुपाद कालचाच मुद्दा आणखीन एकदा स्ट्रेस करून सांगतात आपल्याला इथे. आणखीन एक महत्वाचा मुद्दा म्हणजे जसं आपण काल चर्चा करत होतो, श्रीमद भागवतम मध्ये हे गुरु शिष्याचे जोड्या दिलेल्या आहेत सुरुवातीपासून. कशासाठी? आपल्याला शिकण्यासाठी की गुरु कसा असला पाहिजे, त्याचबरोबर शिष्य देखील कसा असला पाहिजे. परीक्षित महाराजांच्या वरती अर्धा स्कंद परीक्षित महाराजांच्या वरतीच आहे. परीक्षित महाराज का पात्र होते, लायक होते, परफेक्ट होते श्रीमद भागवतम ग्रहण करण्यासाठी, त्याप्रमाणे आपण ही श्रीमद भागवतम ग्रहण करण्यासाठी पात्र लायक झालं पाहिजे. हे खूप महत्वाचं आहे. याचा अर्थ काय असतो हे आपण आता माता देवहूतीचे मागचे मला वाटते 3 दिवस आपण तिचे प्रश्न वाचले, विदुरजींचे प्रश्न वाचले हो की नाही, कुंती महाराणींचे प्रशंसा आणि प्रश्न वाचले, ब्रह्माजींचे प्रश्न वाचले, शौनक ऋषी अगदी पहिल्या श्लोकापासूनच सुरू करतात प्रश्न विचारायला. प्रभुपाद समजावून सांगतात
की शिष्य कसा असतो हे शिकणे म्हणजेच शिष्याने कुठले प्रश्न विचारले पाहिजेत हे शिकणे. जीवनाच्या या अत्यंत थकलेल्या, काल आपण जसं वाचत होतो, आणि संघर्षमय परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी काय करावं लागेल हे प्रश्न पडले पाहिजेत आपल्याला. आणि हे भागवतम मधल्या जोड्या बघून आपल्याला हेच लक्षात येतं. देवहूती पण कसं प्रश्न विचारते, जन्म मृत्यूच्या चक्रातून बाहेर कसं पडायचं. या भौतिक प्रकृती आणि जीवाला वेगळं करता येईल असं वाटतच नाही. थोडस समजावून सांगा. हे प्रश्न पडले पाहिजेत आपल्याला. आपल्याला जनरली प्रश्न कसे पडलेले असतात भगवंतांकडे गेल्यावरती, मला काय मिळेल, है नाही, मी एवढी भक्ती करतोय याच्या बदल्यात मला काय मिळेल, हा आपला जनरली प्रश्न असतो. आणि या सगळ्या जोड्यांमध्ये बघा, यस, शौनक ऋषी तुम्हाला आठवते की नाही माहिती नाही, अगदी सुरुवातीला पहिल्या स्कंदामध्ये, पहिल्या अध्यायामध्ये, दुसऱ्या अध्यायामध्ये शौनक ऋषी म्हणतात की आम्हाला दुसरं काही ऐकायचं नाही, फक्त आणि फक्त भगवान श्रीकृष्णांविषयी ऐकायचे. जे नंद महाराज आणि यशोदा मैयाच्या पोटी जन्माला आले होते त्यांच्याबद्दलच ऐकायचंय, बाकीचं आम्हाला काही ऐकायचं नाही. बाकीचं ऐकण्यात अर्थच काय आहे. परंतु पुढच्या या सगळ्या ज्या जोड्या आहेत, विदुरजी म्हणा, परीक्षित महाराज, देवहूती, हे मात्र भगवंतांबद्दल काही विचारत नाहीत. हे विचारतात की आपली ही भौतिक परिस्थिती सुधारायची कशी, यातून बाहेर कसं पडायचं. आपण बऱ्याचदा चर्चा केलेली आहे की विदुरना ऍक्च्युली उद्धवजी येऊन सांगतात की भगवान श्रीकृष्ण हे जग सोडून गेले आणि जाता जाता तुमची आठवण काढून गेले. विदुरजी म्हणतात, काय म्हणाले? वेल, माझ्यासोबत मैत्रेय ऋषी पण होते, तुम्ही त्यांनाच विचारा, ते असताना मी सांगणे चुकीचं आहे. मग मैत्रेय ऋषी जेव्हा भेटतात तेव्हा विदुरजी मैत्रेय ऋषींना हे विचारत नाहीत भगवान श्रीकृष्ण माझ्याबद्दल काय म्हणाले, मला काय ठेवून गेलेत, आपल्या संपत्तीतलं थोडं काही मला थोडं ठेवून गेलेत का? नाही. विदुरजी प्रश्न विचारतात की या भौतिक जगामध्ये राहून उपयोगच काय, तिथून बाहेर कसं पडायचं हे समजावून सांगा. याच्याबद्दल काय भगवंतांनी सांगितलं का मला शेवटी जाता जाता? तर हे शिष्याचे प्रश्न हे असे असले पाहिजेत. म्हणून बऱ्याच वेळेला जेव्हा शिष्य प्रश्न विचारतात, श्रील प्रभुपाद एवढा मोठा तात्पर्य देतात त्याच्यावरती. आपल्याला हे पण लक्षात घ्यायचंय की प्रश्न कसले विचारले पाहिजे. आणि सगळ्यात पहिला महत्वाचा मुद्दा म्हणजे प्रश्न हे विचारलेच पाहिजेत, नाहीतर गुरु करायचं कशाला. प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया, पूर्ण समर्पण असलं पाहिजे, प्रश्न विचारले पाहिजेत आणि सेवा केली पाहिजे. आणि कपिलदेव आपल्या महान मातेच्या शब्दांनी संतुष्ट झाले, म्हणजेच प्रश्नांनी संतुष्ट झाले. गुरुला पण खूप छान वाटत असतं प्रश्न विचारल्यावर. छान वाटत असतं म्हणजे अभिमान वाटत असतो असं नाही, छान वाटत असं याचा अर्थ समोरचा काहीतरी चिंतन करतोय, त्याला बदलायची इच्छा आहे, पुढे जाणून घ्यायची इच्छा आहे, परिवर्तन आणायची इच्छा आहे, या त्याच्या प्रश्नातून लक्षात येतं. वन साइडेड कॉन्व्हर्सेशन झालं तर काय मग त्याला अर्थ नाही. भगवद्गीता, भागवतम सगळे हे संभाषण आहेत, एकमेकां प्रश्न उत्तर आहेत, हो की नाही. आता इथून हा अध्याय खऱ्या अर्थाने सुरू होतो. भगवान कपिलदेव म्हणतात पुढच्या श्लोकामध्ये, श्री भगवान वाच भक्ती योगो बहुविधो मार्गैर भामिनी भाव्यते स्वभाव गुणमार्गेन पुंसाम भावो विभिद्यते. पुरुषोत्तम भगवान श्री कपिलदेव उत्तरले, हे भागिनी,
आचरण करणाऱ्या साधकांच्या गुणानुरोधाने भक्तिमय सेवेचे विविध मार्ग आहेत. हे भागिनी, भागिनी म्हणजे काय? भगिनी, जेंटल वुमन, काय? ओ नोबल लेडी, सज्जन स्त्री. हा आता पहिला या अध्यायाच्या अगदी सुरुवातीला हे जे विश्लेषण आहे हे खूप महत्वाचं आहे. हे लक्षपूर्वक ऐकायचं आहे आपल्याला. किती वाचणं होईल आपल्याला माहिती नाही. पुढचा एक श्लोक वाचूया, त्याच्यामध्ये सिग्निफिकंट आहे. कपिलदेव काय म्हणतात? हे भागिनी, आचरण करणाऱ्या साधकाच्या गुणानुरोधाने भक्तिमय सेवेचे विविध मार्ग आहेत. म्हणजे काय? आपल्या गुणाप्रमाणे भक्ती पण वेगवेगळी करतो माणूस. भक्तीत येतो, परंतु सत्वगुणी असेल तर तो सत्वगुणी मार्गानेच भक्ती करतो, तमोगुणी असेल तमोगुणी मार्गाने करतो, रजोगुणी असेल रजोगुणी मार्गाने करतो. हे भक्तिमय सेवेचे विविध मार्ग आहेत. याचा अर्थ भगवंतांना असं सांगायचं नाही की ते सगळे चांगले आहेत, परंतु सुरुवातीला जेव्हा आपण भक्ती मार्गात येतो तेव्हा आपले गुण लवकर आपण सोडत नाही आणि त्याच गुणांनी भक्ती करत असतो. पुढे समजावून सांगतो. There are multifarious paths of devotional service in terms of the different qualities of the executor. कृष्ण तात्पर्य, कृष्ण भावनाभावित विशुद्ध भक्ती एकच आहे. कारण विशुद्ध भक्ती करणारा भक्त हा भगवंतांकडून स्वतःची कामना तृप्त करवून घेण्याची अपेक्षा करत नाही, परंतु सामान्यतः लोक हेतू पूर्ती करिताच भक्तिमय सेवेचा अवलंब करतात. पहिला, सगळ्यात पहिला महत्वाचा मुद्दा आहे या अध्यायातला. भक्तीमध्ये येतो आपण, परंतु आपल्या गुणाप्रमाणे तो हेतू ठेवूनच येतो. पुढे सांगणार आहेत सत्वगुणी कोणता हेतू ठेवतो, तमोगुणी कोणता हेतू ठेवतो, हे सांगणार आहेत पुढे भगवंत. परंतु हा मुद्दा पहिल्यांदा लक्षात घ्या की भक्तीमध्ये आल्यानंतर देखील कोणता तरी हेतू ठेवूनच भक्तिमय सेवा करणे हे खूप डेंजरस असतं. ऍक्च्युली अहेतुकी झालं पाहिजे. आतापर्यंत 1000 वेळा सांगितलं, कोणताही हेतू ठेवला नसला पाहिजे, परंतु जमत नाही आपल्याला. जमत नसलं की मग आपली प्रगती होत नाही. म्हणून प्रभुपाद सुरुवातीपासूनच सांगतात की शुद्ध भक्ती एकच असते. मला आठवते हरीश प्रभूंनी एकदा प्रश्न विचारलेला, भक्तीचे कोणकोणते प्रकार असतात? भक्तीचे कुठले प्रकार नसतात, एकच असते. वेगवेगळ्या प्रकारे समजावून सांगू शकतो आपण. आता इथे भगवान कपिलदेव 3 प्रकारचे भक्ती समजावून सांगणार आहेत, सत्वगुणी, तमोगुणी आणि रजोगुणी, गुणाप्रमाणे. परंतु हे भक्तीचे प्रकार नाही आहेत, हे अशुद्ध भक्तीचे प्रकार आहेत. शुद्ध भक्तीचा एकच प्रकार असतो, स्पॉन्टॅनियस, रागानुगा भक्ती म्हटलं जाते त्याला, स्पॉन्टॅनियस भक्ती. त्याच्या आधीचे जे सगळे स्टेजेस आहेत त्याला तुम्ही किती वेगवेगळ्या प्रकारे फाटे फोडा, त्याचे विभाग करा, ते सगळे अशुद्ध भक्तीचेच लेवल असतात. आणि ठीक आहे, साधना भक्ती, वैदी भक्ती वगैरे हे प्रॅक्टिस असते, ही पण प्रॅक्टिस असते. आपल्या गुणांप्रमाणे भक्तिमय सेवेमध्ये कुठला तरी हेतू ठेवणे हा भक्तीचा शुद्ध प्रकार नसतोच कधी. पुढे भगवंत सांगणार आहेत. शुद्ध भक्ती करणारा भगवंतांकडून स्वतःची कामना तृप्त करून घेण्याची अपेक्षा कधी करत नाही, परंतु सामान्यतः लोक विशिष्ट हेतुपूर्ती करताच भगवत भक्तीच्या सेवेचा अवलंब करतात. आणि आज सध्या स्थितीला देखील आपण हे पाहतोय, हो की नाही? कितीतरी 99.99% लोक हे भक्तीमध्ये काहीतरी हेतू ठेवूनच आलेले असतात. माझं काही फॉलो होत नसेल तर मी कशाला करू. इंटरेस्टिंगली आपल्याला असं वाटतं की आपण शुद्ध भक्ती करतोय. आणि विशेष करून भारतामध्ये, हिंदू समाजामध्ये हेतू ठेवल्याशिवाय कुणी काही करतच नाही, कारण ते आपल्याला शिकवलंच लहानपणापासून. तर देव किंवा भगवान हे आपला ऑर्डर सप्लायर आहे. त्यामुळे काही मागायचं असेल तरच देवाकडे जायचं, किंवा देवाकडे जावा परंतु काहीतरी मागा, तू देणारा द्यायलाच बसलाय, हे आपल्या डोक्यामध्ये असं फिट केलंय.
भले काही नाही मागितलं तरी आपण तिथे जाऊन शांती मागतो. खूप टेन्शन आहे प्रभू भगवान, काहीतरी शांत समाधान करावा. भगवंत भगवद्गीतेमध्ये म्हणतात काही हरकत नाही, त्या भावनेने जरी आला तरी या, परंतु त्याला भक्तिमय सेवा म्हणू नका. भगवंतानी तुमची सेवा करावी ही अपेक्षा करून तुम्ही आलाय आणि त्याला तुम्ही तुमची भक्तिमय सेवा कशी काय म्हणताय? ही अशुद्ध भक्ती असते. भगवद्गीतेत सांगितल्यानुसार शुद्धीकरण न झालेले लोक 4 प्रकारचे हेतू मनात ठेवून भक्तिमय सेवा करतात. अर्थार्थी भौतिक क्लेशांमुळे दुःखी झालेला आर्त मनुष्य भगवंतांचा भक्त होतो आणि आपले दुःखे नाहीशी व्हावी म्हणून त्यांचा धावा करतो. धनाची आवश्यकता असणारा मनुष्य आपली आर्थिक परिस्थिती सुधारावी म्हणून भगवंतांकडे याचना करतो. दुःखी नसलेले तसेच धनाचीही अभिलाषा नसलेले पण परम सत्याचे स्वरूप जाणून घेण्यासाठी ज्ञान प्राप्ती करून घेण्याच्या प्रयत्नात असलेले इतर लोकही भक्ती मार्गाचा स्वीकार करतात. त्याद्वारे ते भगवंतांच्या स्वरूपाविषयी जाणून घेण्याचा प्रयत्न करतात. जिज्ञासू, अर्थार्थी, जिज्ञासू याविषयीचे सुंदर विवेचन भगवद्गीतेत 7व्या अध्यायात करण्यात आलेले आहे. वास्तविकपणे भक्तिमय सेवेचा मार्ग अद्वितीय आहे. अद्वितीय म्हणजे एकच आहे. 2 कुठले 2 किंवा 3 किंवा 4 या मार्ग तो मार्ग नाहीये. मला अजूनही आठवतं, शाहरुख खानचा एक सिनेमा आला होता आम्ही कॉलेजमध्ये असताना. तो कायम त्याच्यामध्ये सारखं डायलॉग मारायचा, सब रास्ते गॉड के पास जाते, सब रास्ते गॉड के पास नहीं जाते. गॉड के पास एक ही रास्ता जाता है. हे सगळे रस्ते आपण शोधून काढलेत कारण आपला स्वार्थ आहे. स्वार्थी माणूस कधी भक्त होऊ शकत नाही. भगवंत म्हणतात ठीक आहे, या स्वार्थाच्या पोटी तुम्ही या माझ्याकडे, काही हरकत नाही, परंतु शुद्ध भक्तांचा संग करून शुद्ध भक्त व्हा. भगवंत तेच देणार तुम्हाला. पण भक्ताच्या परिस्थितीनुसार तो विविध प्रकारच्या असल्यासारखा भासतो आणि याचेच वर्णन पुढील श्लोकांमध्ये करण्यात आले आहे. पुढचा श्लोक आहे, आता इथून थोडेसे खरं सुरू होतं. मला मुद्दामून हा पुढचा श्लोक वाचायचा होता. पुढच्या श्लोकामध्ये भगवान कपिल देव म्हणतात, अभिसंधाय यो हिंसाम दंभम मात्सर्यम एव वा संरंभी भिन्न दृग्भावम मयि कुर्यात्स तामसः. तामसः म्हणजे तमोगुणामध्ये असलेला भक्त कसा असतो? काय म्हणतात भगवंत, जो मनुष्य मत्सरी, अहंकारी, हिंसक, क्रोधी आणि पृथक भावी असतो, त्याने केलेली भक्ती ही तमोगुणी भक्ती समजली जाते. सगळं कळालं, पृथक भावी थोडस कळालं नसेल तुम्हाला. जो मनुष्य मत्सरी असतो म्हणजे दुसऱ्यांचा द्वेष करतो, निंदा करतो, हेवा करतो, ईर्ष्या करतो. अहंकारी असतो, मीच श्रेष्ठ भक्त आहे म्हणणारा. हिंसक असतो, दुसऱ्यांना त्रास देतो. क्रोधी असतो, बरेच भेटले असतील तुम्हाला मंदिरामध्ये वगैरे असे. आणि पृथक भावी म्हणजे सेपरेटिस्ट मेंटॅलिटीचा असतो. आपण एकदा चर्चा केलेली आठवते का तुम्हाला? सेपरेटिस्ट मेंटॅलिटी. हु इज अ सेपरेटिस्ट म्हणजे स्वतःला वेगळं समजतो, त्याला वेगळं करायचं असतं. भक्तांच्या बरोबर मिळून मिसळून काही करायचं नसतं त्याला. वेगळं सेपरेट विचार करत असतो. काय भगवंतांपेक्षा सेपरेट स्वतःला मानत असतो, म्हणूनच तो सगळ्यांच्या बरोबर सेपरेट पण वागत असतो. असा व्यक्तीने केलेली भक्ती ही तमोगुणी भक्ती समजली जाते. प्रभुपाद खूप स्ट्रॉंग बोलतात तात्पर्यामध्ये. प्रभुपाद काय म्हणतात, श्रीमद भागवतमाच्या पहिल्या स्कंदातील 2ऱ्या अध्यायात पूर्वीच सांगितले आहे की अहेतुकी व अनन्य भक्तिमय सेवा प्राप्त करून देतो तोच सर्वश्रेष्ठ आणि गौरवास्पद धर्ममार्ग आहे. कुठे सांगितलंय? भागवतमच्या पहिल्या स्कंदाच्या 2ऱ्या अध्यायामध्ये. कुठला श्लोक आहे हा? कोणाला माहिती आहे कुठला श्लोक आहे हा? आत्मा सुप्रसिद्धती. हाच धर्माचा मार्ग आहे. परो धर्म. धर्म हाच आहे अधोक्षजाची सेवा करणे. ती पण कशी? अहेतुकी,
अप्रतिहता, कोणताही हेतू न ठेवता आणि अखंडपणे, भगवंतांना प्रसन्न करणे हाच विशुद्ध भक्तिमय सेवेचा एकमेव हेतू असतो. बाकी काही नसलं पाहिजे. वस्तुतः याला हेतू असे म्हणताच येत नाही, कारण जीवाची ती शुद्ध स्वरूपावस्थाच असते. हेतू म्हणताच येत नाही, हो की नाही? हा अध्याय खूप प्रॅक्टिकल आहे बरं का. हा तात्पर्य खूप लक्ष देऊन ऐका. आपल्यासाठी आहे, दुसऱ्यांच्यासाठी नाही आहे, हे लक्षात. जेव्हा जेव्हा वाईट गुण सांगितलेले असतात ते आपल्यासाठी असतं, दुसऱ्यांच्यासाठी नसतं. मनुष्य बद्धावस्थेमध्ये जेव्हा भक्तिमय सेवा करीत असतो तेव्हा त्याने अधिकृत आध्यात्मिक गुरुला पूर्णपणे शरणागत होऊन त्यांच्या आदेशांचे पालन केले पाहिजे. व्हेरी इम्पॉर्टंट. मनुष्य जेव्हा बद्धावस्थेमध्ये भक्तिमय सेवा करीत असतो तेव्हा त्याने अधिकृत आध्यात्मिक गुरुला पूर्णपणे शरणागत होऊन त्यांच्या आदेशांचे पालन केले पाहिजे. अधिकृत हा शब्द खूप महत्वाचा आहे. बोनाफाईड, प्रमाणित. ऍक्च्युली अधिकृत म्हटलेलं नाहीये इंग्लिशमध्ये, यांनी मराठीत का अधिकृत म्हटलं माहिती नाही. इंग्लिशमध्ये म्हटलेलं आहे प्रमाणित किंवा प्रामाणिक, बोनाफाईड. अधिकृतचा इंग्लिशमध्ये अर्थ असतो ऑथॉरिटेटिव्ह. म्हणून आपण ओरिजिनल प्रभुपादांची पुस्तकं वाचली पाहिजेत. ऑथॉरिटेटिव्हचा अर्थ खूप डेंजरस असतो. ऑथॉरिटेटिव्ह म्हणजे अधिकारी, मी सांगतोय ऐकलं पाहिजे, असा गुरुचा काय उपयोग नाही. प्रमाणित, प्रामाणिक गुरु असलं पाहिजे, त्याला पूर्णपणे शरण गेलं पाहिजे. व्हेरी इम्पॉर्टंट शब्द, पूर्णपणे. पूर्णपणे शरण न जाणे म्हणजे आपला हेतू ठेवणे, मला काहीतरी पाहिजे, माझ्या मनाप्रमाणे नाही झालं तर मला आवडलं नाही तर मी सोडणार. व्हेरी सिंपल. आध्यात्मिक गुरु हा भगवंतांचा व्यक्त प्रतिनिधी असतो, कारण तो गुरु शिष्य परंपरेद्वारेच भगवंतांचे उपदेश यथार्थ रूपात स्वीकारतो आणि त्याच स्वरूपात ते इतरांसमोर प्रस्तुतही करतो. प्रभुपादांना माहिती होतं या वाक्याचा कोणीतरी फायदा घेणार, गुरुला पूर्णपणे शरण गेलं पाहिजे, सगळं ऐकलं पाहिजे. परंतु कुठल्या गुरुचा? जो प्रमाणित आहे, प्रामाणिक आहे, तो भगवंतांचा प्रतिनिधी असतो. का भगवंतांचा प्रतिनिधी असतो? कारण तो जे आहे ते यथार्थ रूपामध्ये स्वीकारतो आणि यथार्थ रूपामध्येच तो समोरच्याला सांगतो, त्याच्यात बदल करत नाही. जो गुरु आपल्या गुरुच्या शब्दामध्ये बदल करतो तो गुरु होतच नाही, गुरु राहतच नाही. आज सकाळीच मी कुठेतरी वाचत होतो, मला वाटते मी फॉरवर्ड पण केलं. Why was that? Any opinion different from the opinion of the spiritual master is useless. प्रभुपाद. कोणताही तुमचा ओपिनियन म्हणजे काय? तर्क, मत. तुमचं कोणतंही मत जे आध्यात्मिक गुरुच्या मताला मिळतं जुळतं नाहीये ते युजलेस आहे, काही उपयोग नाही त्याचा. परत आपण चर्चा करतो की नाही, गुरु, शुद्ध गुरु बघायचा कसा, शोधायचा कसा. त्याला पण आपण असंच बघायचं, त्याचं मत त्याच्या गुरुबरोबर मिळतं जुळतं आहे का. आज परिस्थिती अशी आहे, परवा एक ब्रह्मचारी मला येऊन अक्षरशः म्हणजे व्याकुळ होऊन सांगत होते की प्रभुपादांच्या पेक्षा आमचे गुरु वेगळे सांगतात, आमच्या गुरुपेक्षा माझा काउन्सिलर वेगळं सांगतो. एक्झॅक्टली या तिघांपैकी ऐकायचं कोणाचं? इजंट दिस स्टुपिडिटी? ऍक्च्युली हा तुम्हाला प्रश्नच पडला नसला पाहिजे. प्रभुपादांनी हजारो ठिकाणी सांगून ठेवलंय, दुमत झालं की त्याला आपण खाट मारून टाकायचे, रेश मारायचे त्याच्यावर, रिजेक्ट करून टाका. जो आपल्या आध्यात्मिक गुरुशी दुमत करतो तो मूर्ख आहे. आध्यात्मिक गुरु तोच असतो जे वरून आलेला आहे ते आहे तसं स्वीकारतो आणि आहे तसं पुढे सांगतो. व्हेरी इम्पॉर्टंट. मग अशा गुरुला तुम्ही पूर्णपणे शरण गेलं पाहिजे आणि सगळं ऐकलं पाहिजे. सगळं का ऐकत नाही आपण? आपला हेतू असतो. हेतू आला की मग ती भक्ती अशुद्ध झाली, नो यूज. हो की नाही? भगवद्गीतेत म्हटले आहे की भगवद्गीतेतील शिकवण मनुष्याने गुरु शिष्य परंपरेद्वारेच स्वीकारली पाहिजे.
महत्वाचं आहे. गुरु शिष्य परंपरेद्वारेच स्वीकारली पाहिजे, कारण अन्य मार्गांनी प्राप्त झालेली शिकवण नक्कीच प्रदूषित असते. आता याचा अर्थ असं नाही की नुसतं नावाला रबरी शिक्का मारलाय गुरु म्हणून त्याच्याकडून स्वीकारलं पाहिजे. विशेष करून कलियुगामध्ये सध्या स्थितीला सगळ्याला गुरु व्हायचंय, कारण गुरुपद खूप श्रेष्ठ आहे. गळ्यात माळ घालायला मिळते, पाय धुवून लोक पाणी पितात, बर्थडेला कविता लिहितात तुमच्या. येस, वेल, याच्यात काही हसण्यासारखं नाही आहे. या सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत आपण गुरुसाठी, परंतु याच्यासाठी गुरु होणारे 99 लोक आहेत आज 100 पैकी. अशा प्रकारच्या गुरुकडून शिकवण घेणे हे प्रदूषित असतं, त्याचा काही उपयोग नाही. भगवंतांना संतुष्ट करण्याच्या हेतूने अधिकृत आध्यात्मिक गुरुच्या मार्गदर्शनाखाली कार्य करणे म्हणजेच विशुद्ध भक्तिमय सेवा होय. आणखीन एकदा प्रभुपाद मुद्दा म्हणून म्हणतात अधिकृत. प्रभुपादांचं हे जेव्हा आपण वाचन करतो तेव्हा आपल्याला थोडंसं आश्चर्य वाटलं पाहिजे की अरे मगाशीच तर बोनाफाईड अधिकृत प्रामाणिक म्हटलेलं आहे, परत एकदा अधिकृत प्रामाणिक म्हणायची काय गरज आहे? गुरुला एवढं कुणी खालचं लेखतं का? सारखं सारखं तो प्रामाणिक असला पाहिजे, प्रामाणिक असला पाहिजे, प्रामाणिक असला पाहिजे. प्रभुपादांना एवढी का हौस होती बरं सारखं सारखं म्हणायची? थिंक अबाउट इट. हो की नाही? टू ऍक्ट अंडर द डिरेक्शन ऑफ ए बोनाफाईड स्पिरिच्युअल मास्टर. या अशा अधिकृत आध्यात्मिक गुरुच्या मार्गदर्शनाखाली भगवंतांना संतुष्ट करण्याच्या हेतूने काम करणे म्हणजेच विशुद्ध भक्तिमय सेवा होय. घरात बसून जप करणे म्हणजे विशुद्ध भक्तिमय सेवा नाहीये. भगवंतांना संतुष्ट करण्यासाठी काय केलं पाहिजे हे आपण आपल्या आध्यात्मिक गुरुला जाऊन विचारलं पाहिजे. आणि बऱ्याच केसेसमध्ये मी असं ऐकलंय की हे विचारायला गेल्यावर पण आध्यात्मिक गुरु सांगतो काय नाही, घरात बसून जप करा. किती वाईट परिस्थिती आहे सध्या स्थितीला, हो की नाही? तथापि एखाद्याने जर व्यक्तिगत इंद्रिय तुष्टीचा हेतू ठेवून भक्ती केली तर त्याची भक्ती निराळ्या पद्धतीने प्रकट होते. आहेत आपल्या आजूबाजूला सगळे असेच आहेत, आपण पण त्यातलेच आहोत, व्यक्तिगत हेतू ठेवून भक्तिमय सेवा करणारे. पण ती भक्ती मग वेगळ्याच पद्धतीने प्रकट होते आणि मग वेगळ्या पद्धतीने प्रकट झाल्यावरती आपल्याला वाईट पण वाटतं. दोष परत आपण भगवंतांना आणि गुरुलाच देतो प्रकट झाल्यावरती. आपला दोष आहे, आपण हेतू ठेवून भक्ती करत होतो, आपण तमोगुणामध्ये भक्ती करत होतो, रजोगुणामध्ये भक्ती करत होतो असं वाटत नाही याला. कारण आपला हेतू हा सर्वश्रेष्ठ हेतू आहे. अनादी अनंत जन्मापासून मी माझ्या हेतूसाठीच काम करतोय, तो मी कसा सोडणार? हो की नाही? अशी भक्ती अनुसरणारा मनुष्य हिंसक, गर्विष्ठ, मत्सरी आणि क्रोधी असू शकतो आणि त्याची इच्छा भगवंतांच्या इच्छेपासून विभक्त असते, वेगळी असते. दिसतो भक्तिमय सेवा केल्यासारखा, नाटक करतो भक्तिमय सेवा केल्यासारखा. वाईट वाटून घेऊ नका बरं का, प्रभुपादांचे शब्द आहेत. आणि हे मी जेव्हा वाचतो तेव्हा मी हे मला पण सांगतो, तुम्हालाच उद्देशून सांगतोय असं नाहीये. प्रभुपाद प्रत्येकाला उद्देशून सांगतात आणि हे स्वतःला उद्देशून तुम्ही जर घेतला तरच तुम्ही बदलणार आहे, नाहीतर नाही बदलणार. हे तेवढंच महत्वाचं आहे. अशी भक्ती अनुसरणारा मनुष्य हिंसक, गर्विष्ठ, व्हेरी इम्पॉर्टंट, गर्विष्ठ असतो, मत्सरी असतो, दुसऱ्याचा हेवा करतो, ईर्ष्या करतो दुसऱ्या भक्ताशी, विनाकारण छोट्या छोट्या गोष्टीवरती क्रोध करतो, माझ्या मनाप्रमाणे झालं नाही. भगवंतांच्या इच्छेपासून त्याची इच्छा वेगळी असते. एखादा मनुष्य, प्रभुपाद इथे खूप महत्वाचा सल्ला देणार आहेत, लक्षपूर्वक ऐका पुढचा पॅरेग्राफ. एखादा मनुष्य जर भगवंतांकडे त्यांची भक्तिमय सेवा करण्यासाठी म्हणून जात असेल, पण जर त्याला स्वतःच्या व्यक्तिमत्वाचा अहंकार असेल आणि तो इतरांविषयी मत्सर किंवा सूड बुद्धी बाळगत असेल तर तो क्रोधाच्या आहारी गेल्याचे जाणावे. भक्त बरं का, भक्ताबद्दल बोलतायत प्रभुपाद. एखादा मनुष्य जर भगवंतांकडे त्याची भक्तिमय सेवा करण्यासाठी म्हणून जात असेल, म्हणजे रोज येत असेल तुमच्या सत्संगाला, मंदिरामध्ये, कोणी जो कोणी, पण त्याला स्वतःच्या व्यक्तिमत्वाबद्दल खूप अहंकार असेल, तुम्हाला माहिती नाही मी कोण भक्त आहे,
आणि इतरांविषयी मत्सरी आणि क्रोधी सूडबुद्धी बाळगत असेल, त्याला वाटत असते की आपणच सर्वोत्तम भक्त आहोत. ऑफकोर्स एवढे वर्ष झाले मी भक्तीमध्ये आहे, मी पिवळा घातलाय, भगवा घातलाय, तुम्ही आज आलाय बघ नाही. बरेच भक्त असं गेल्या मंदिरात विचार, मी कोण आहे माहिती नाही तुम्हाला, अरे हरे कृष्णा म्हणायचं आपण त्या अशा लोकांना. त्याला वाटत असते की आपणच सर्वोत्तम भक्त आहोत. आता लक्षपूर्वक आहे का, अशा प्रकारे केली जाणारी भक्तिमय सेवा मुळीच शुद्ध नसते. ती सर्वात हीन अशा तामस गुणाने युक्त असते. श्रील विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर उपदेश देतात की चांगले चरित्र नसलेल्या वैष्णवांचा संग टाळावा. आता इथे महत्वाचा शब्द आहे वैष्णव. आपल्याला पण हे सवय आहे की नाही, वैष्णव 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 म्हणायचे. आपल्याला माहितीच नाही वैष्णव असतो कसा. प्रत्येकाला आपण वैष्णव म्हणतो. प्रभूजी असं बोलू नका, वैष्णव अपराध होईल. जो गर्विष्ठ आहे, हिंसक आहे, मत्सरी आहे, क्रोधी आहे, तो वैष्णवाच्या पायाखाली राहण्याच्या लायकीचा पण नाही. त्याच्याबद्दल आपण काय अपराध करणार आहे, हो नाही. प्रभुपाद म्हणतात अशा प्रकारे केली जाणारी भक्ती मुळीच शुद्ध नसते. म्हणजे मुळीच हा शब्द खूप महत्वाचा आहे. मुळीच म्हणजे अजिबात शुद्ध नसते. प्रभूजी थोड्याफार प्रमाणात जप तरी करतोय, आलाय तरी, नो, अजिबात शुद्ध नसते. ऍब्सोल्युटली नो. ऍक्च्युली भगवंत अशा भक्ताला जास्त दंड देतात, जो भक्तांशी येऊन ईर्ष्या करतो, गर्विष्ठ वागतो, मुळीच शुद्ध नसते. आणि पुढे काय म्हणतात प्रभुपाद, ती सर्वात हीन अशा तामस गुणाने युक्त असते. एकदम खालच्या पातळीची भक्ती असते, एकदम खालच्या पातळीची. लोवेस्ट ग्रेड, इट इज मिक्स्ड अँड इट इज ऑफ लोवेस्ट ग्रेड. आणि पुढे आपले महान आचार्य श्रील विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर उपदेश देतात, अशा प्रकारे चांगले चारित्र्य नसलेल्या वैष्णवाचा संग टाळावा. बऱ्याच लोकांना मी जेव्हा माझ्या लेक्चर्स मध्ये सांगतो की अशा भक्तांचा संग टाळा, अशा भक्तांचा संग टाळा, त्यांना वाटते की मी खूप मत्सरी आहे, मी खूप चुकीचा उपदेश देतोय. आपल्या आचार्यांनी सांगितलंय अशा भक्तांचा संगच टाळा. असू दे तो भगव्या वस्त्रामध्ये असू दे, काही फरक पडत नाही. तिलक लावलेला असू दे, कंठी घातलेला असू दे, गायत्री मंत्र म्हणणारा असू दे सकाळ संध्याकाळ, अशा भक्ताचा तुम्ही संग पूर्णपणे टाळला पाहिजे. ऍक्च्युली प्रभुपाद म्हणतात इथे की त्याला लांबून आदर द्या. गाळलंय की काय मराठीमध्ये माहिती नाही. श्रील विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर advises that a Vaishnava who is not of a good character should be avoided. ओके, नाही आहे, पुढे आहे. वन मे ऑफर हिज रिस्पेक्ट टू सच वैष्णव, पुढच्या वाक्यात आहे. श्रील विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर म्हणतात अशा वैष्णवांचा संग टाळावा. भले तुमच्या डोक्यात असेल गेल्या मंदिरात वगैरे सगळे वैष्णव आहेत, ठीक आहे, सगळे वैष्णव आहेत, परंतु अशा वैष्णवांचा तुम्ही संग टाळा. म्हणजे काय संग टाळा म्हणजे काय? साध्या सोप्या मराठी भाषेत संग करूच नका. बरेचसे भक्त माझ्याकडे येऊन म्हणतात मग प्रभूजी आम्हाला संघच नाहीये त्याच्याशिवाय दुसरा. अरे शोधा चांगला संघ. तुम्ही स्वतः शुद्ध व्हा, दुसऱ्यांना संघ द्या, चांगले शुद्ध भक्त तयार करा. कारण चांगल्या शुद्ध भक्तांच्या संघामध्येच प्रेम असतं, भक्तिमय सेवा असते. बाकी सगळीकडे हे असतं, हिंसा, गर्व, मत्सर, स्पर्धा, ईर्ष्या, द्वेष. काही अर्थ नसतो अशा भक्तीमध्ये. हे इथून पुढचे सगळे श्लोक आणि सगळे चॅप्टर, अगदी पुढचा चॅप्टर देखील खूप खतरनाक असे ऍडवाइस आहेत भगवान कपिल देवांचे. भगवान कपिल देव आतापर्यंत खूप छान सुंदर मुनी वाटत होते आपल्याला, एकदम डेंजर झाले. फोटो बघितलाय तुम्ही कपिल देवांची शिकवण पुस्तकावरचा? बघितला असेल, गुगल करून बघा. एकदम मुनीप्रमाणे आपल्या मातेला सांगतायत. असल्या मुनीच्या तोंडातून असले घाणेरडे शब्द, घाणेरडे वाक्य कसं काय बाहेर पडतात प्रभूजी?
कारण हे सत्य आहे, हेच सत्य आहे. तुमची भक्तीमध्ये प्रगती होत नाही कारण अजूनही तुम्ही अशा वैष्णवांचा संग करता, कारण तुमच्या डोक्यात बसवलंय, अशा वैष्णवांनीच तुमच्या डोक्यात बसवलंय कुठल्याही वैष्णवाचा द्वेष करायचा नाही, कुठल्याही वैष्णवाबद्दल काही बोलायचं नाही. मी चोरी केली, रेप केला, मर्डर केला तरी माझ्याबद्दल काही बोलायचं नाही, वैष्णव अपराध होतो. आणि आपण पण इतके भाळून जातो, इतके असे हे होतो, काय म्हणतात त्याला, भावनिक होतो, विचार पण करत नाही की जो रेप करतो तो वैष्णव कसा काय, मग अपराध कुठे आला तिथे, वैष्णव अपराध. आणि संघ पण करतो, ठीक माहित असून पण देखील संघ करतो. प्रभुपाद एका ठिकाणी म्हणतात की हे सगळं माहित असून देखील तुम्ही अशा वैष्णवांचा संघ करता कारण तुमची पण इच्छा तीच असते. नाही 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 प्रभूजी असं बोलू नका, हा सूक्ष्म प्रमाणात तीच असते. इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. या अध्यायामधला प्रत्येक शब्द आणि शब्द भगवान कपिल देवांचा तुम्ही मनावर घेतला पाहिजे, आचरणात आणलं पाहिजे. 100% तुम्हाला शुद्ध भक्ती मिळणार. या अध्यायाचं नावच आहे भक्तिमय सेवेचं कपिल देवांकडून विवेचन. ओके नाही. पुढे काय म्हणतात बघा विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर, ज्याने भगवंतांची प्राप्ती हेच आपल्या जीवनाचे अंतिम ध्येय मानलेले आहे तो वैष्णव असतो. त्याच्या मनात जर दुसरा थोडा किंचितचा जरी हेतू असेल तो वैष्णव नसतोच ऍक्च्युली. परंतु एखादा जर शुद्ध नसेल व त्याच्या मनामध्ये अन्यही काही हेतू असतील तर तो उत्तम चारित्र्याचा व प्रथम श्रेणीचा वैष्णव नव्हे. मनुष्य अशा वैष्णवाला प्रणाम करू शकतो, परंतु कारण त्या वैष्णवाने भगवंतांना आपल्या जीवनाचे अंतिम उद्दिष्ट मानलेले असते. पण अशा रीतीने तमोगुणामध्ये असणाऱ्या वैष्णवांचा संग मनुष्याने करू नये. ज्याने भगवंतांनाच आपल्या जीवनाचा हेतू मानलेला आहे तो टॉपमोस्ट वैष्णव, त्याचा संग आपण केला पाहिजे. ज्याच्या मनामध्ये अजूनही 1000 प्रकारचे हेतू आहेत, मला हे मिळालं पाहिजे, मला ते मिळालं पाहिजे, मी असं मिळालं तरच मी राहणार, नसेल तर सोडून जाणार वगैरे वगैरे वगैरे, त्यांचा आपण संग कधीच केला नसला पाहिजे. त्याला लांबूनच हरे कृष्ण म्हणायचं. ऍक्च्युली प्रणाम केला पाहिजे हे मराठीत त्यांनी भाषांतर केलंय, इंग्लिशमध्ये प्रभुपादांनी प्रणाम वगैरे काही सांगितलेलं नाहीये. त्यांनी फक्त म्हणले की ऑफर हिज रिस्पेक्ट. रिस्पेक्ट म्हणजे आदर कर, लांबून आदर करणे. प्रणाम करण्याचा इंग्लिशमध्ये अर्थ असतो ऑफर हिज ओबेसेन्सेस. ते ओबेसेन्स ऑफर करायला सांगितले नाही. खूप चुकीचं भाषांतर बऱ्याच ठिकाणी झालेलं आहे. लांबून आपण त्याला आदर केला पाहिजे बस, संग अजिबात केला नसला पाहिजे. अजिबात म्हणजे अजिबात केला नसला पाहिजे. व्हेरी इम्पॉर्टंट. हे एकदम खालच्या पातळीची भक्ती सांगितली. पुढच्या श्लोकामध्ये रजोगुणामध्ये असलेल्यांची भक्ती सांगणार आहेत भगवान कपिल देव, आणि त्याच्या पुढच्या श्लोकामध्ये सत्वगुणामध्ये असलेले सांगणार आहेत. हे तिन्ही पण बेकार असतात. भगवद्गीतेमध्ये आपण ऑलरेडी वाचलेलं आहे, तिन्ही गुणांचा प्रभाव बेकार असतो. असं नाही की सत्वगुणाचा प्रभाव चांगला असतो किंवा सत्वगुणामध्ये असलेला भक्त हा चांगला भक्त असतो. परंतु त्यातल्या त्यात तमोगुण हा 1 नंबरचा वाईट गुण असतो आणि तमोगुणामध्ये भक्ती करणारा 1 नंबरचा वाईट भक्त असतो. बोलायला पण विचित्र वाटते, वाईट भक्त, अशुद्ध भक्त, असं काही प्रकारच नसतो ऍक्च्युली, परंतु कलियुगामध्ये तो करावा लागतो की नाही. तर एनिवे, माझ्याकडून एक्स्ट्रा वाक्य गेलेलं असेल तर माफ करा, परंतु प्रभुपादांची वाक्य तरी आहे तशी मनाला भिडवू द्या, तुमच्या भिडू देत. ते मनामध्ये पूर्णपणे खोलपर्यंत घेऊन जावा आणि त्याचं आचरण करा. याच्यातच आपली प्रगती आहे. काळजी करू नका. हे काय भगवान कपिल देव तुम्हाला दुसऱ्यांचा द्वेष करण्यासाठी सांगत नाही आहेत. जे दुसऱ्यांचा द्वेष करतात त्यांचा संग करू नका हे सांगण्यासाठी आहे. बऱ्याचदा आपल्या डोक्यात असं घुसवलं जातं, जेव्हा आपण या भक्ताला श्रेष्ठ, या भक्ताला कनिष्ठ म्हणायला लागतो, तुम्ही द्वेषी आहे. नाही, मी द्वेषी नाही, मला प्रगती करायची आहे. जो बेस्ट बॅट्समन आहे त्याचाच मी संग करणार. तर तुला बॅटिंग अजून येत नाही, तुझ्या संग कशाला करू मी? व्हेरी कॉमन सेन्स, हो की नाही? आणि मग
ऍक्च्युली भगवान कपिल देव हे अशा प्रकारचे 3 प्रकारचे भक्ताचे लेवल सांगितल्यानंतर खरी भक्ती सांगायला लागतात, सुरुवात करतात. मग अख्खा अध्याय खरी भक्ती सांगतात. खूप 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 महत्वाचे श्लोक आहेत. खरी भक्ती म्हणजेच या 3 प्रकारच्या भक्तीचा त्याग करणे. मग ते कसं त्याग करायचं ते सांगतात. हे ईर्ष्या सोडून द्या, गर्व सोडून द्या. हे आपले जे छोटे 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 भक्तीमध्ये येऊन देखील हेतू ठेवून आपण येतो. माझ्या मनाप्रमाणे असं झालं पाहिजे, मला असं हे मिळालं पाहिजे, मला ते मिळालं पाहिजे, मगच मी भक्ती करणार. हे सगळं सोडून दिलं पाहिजे. आणि ते कसं सोडून द्यायचं हे शिकवतात आपल्याला भगवान. हरे कृष्ण. हरी बोल. कोणाला काही प्रश्न आहे, काही सांगायचं आहे? येस. जर चांगला संघ नसेल, चांगला संघ मिळत पण नसेल तर एकटं राहावं का? या, व्हाय नॉट? ऍक्च्युली जेव्हा तुमची इच्छा ही होते की चांगला संघ पाहिजे, शास्त्राचं वाचन करून वगैरे, तेव्हा हे तुम्ही जाणलं पाहिजे की तुम्ही आता दुसऱ्यांना संघ द्यायला तयार झालाय. तुम्ही जावा, प्रचार कार्य करा, चांगला संघ निर्माण करा. तुम्हाला वाईट संघ तुमच्यावरती प्रभाव टाकणारच नाही. परंतु जोपर्यंत आपण अशा प्रकारे शुद्ध होत नाही तोपर्यंत आपण अशा वाईट संघापासून पूर्णपणे स्वतःला वाचवलं पाहिजे. त्यासाठी एकटं राहायला लागलं तरी एकटं राहा. ऍक्च्युली भगवद्गीतेमध्ये, भागवतामध्ये 1000 ठिकाणी सांगितलंय भक्तांनी एकटं राहिलंच पाहिजे. विषयी लोकांपासून तर खूप दूर राहिलं पाहिजे. कुठल्या तरी अरण्यात, जंगलामध्ये जाऊन दूर दूर असं राहिलं पाहिजे. हरे कृष्ण. प्रभुपाद एका ठिकाणी म्हणतात, मला आता आठवत नाही एक्झॅक्टली कुठे म्हणतात, परंतु प्रभुपाद एका ठिकाणी खूप छान सांगतात की अशा ढोंगी मत्सरी भक्तांचा संग करण्यापेक्षा जे अभक्त आहेत, जे नास्तिक आहेत, जे मायावादी आहेत, अशा लोकांचा संग करा. अशा लोकांना भक्ती समजावून सांगायला आपला वेळ घालवा. कारण जे मत्सरी लोक असतात ते सापासारखे असतात. प्रभुपाद म्हणतात शुड रिजेक्ट देम इमिजिएटली. प्रभुपादांचं वाक्य, यू शुड रिजेक्ट देम इमिजिएटली. कशाला संग करायचं? एकटे राहा. आणि भक्त एकटा राहू शकत नाही, तो शोधून काढतो दुसरा शुद्ध भक्त. आणि भगवंत मदत करतात त्याच्यामध्ये आपल्याला शुद्ध भक्त शोधण्याला. भगवंतांकडे फक्त प्रार्थना करायची आपल्याला. शुद्ध भक्त कशाला पाहिजे हो? संघ कशाला पाहिजे शुद्ध भक्तांचा? एकटं का राहायचं नाही? कोण सांगू शकेल? संघानेच प्रगती होते. एकटे राहून तुम्ही भक्ती करायला लागला, मग सेवा कोणाची करणार? या भौतिक जगामध्ये सेवा ही शुद्ध भक्तांचीच करायची. भगवंत येणार नाहीये तुम्हाला सेवा करा म्हणून. शुद्ध भक्ताची सेवाच हीच भगवंतांची सेवा आहे. मग शुद्ध भक्त शोधले पाहिजेत, त्यांची सेवा केली पाहिजे. सेवा करणे म्हणजेच संघ असतो. सेवा करणे म्हणजे जर संघ तुम्हाला वाटत नसेल तर अजून तुमच्या मनामध्ये पण हेतू आहे. एकटे बसलोय, जप करतोय, सेवा कुणाची करणार? सेवा शोधायला पाहिजे, कुणाची तरी सेवा करायला पाहिजे. भगवंतांची सेवा आहे. निदान गावात जाऊन रस्त्यावरती हरिनाम कीर्तन तरी केलं पाहिजे. सेवा करत राहिलं पाहिजे. सेवा हे जीवन आहे. हरे कृष्ण. आणखीन कोणाला काही प्रश्न आहे? हरे कृष्ण. आता एक प्रश्न आला. आता जसं तुम्ही म्हटलं की एकटं राहून सेवा बद्दल तुम्ही जसं म्हटला शुद्ध भक्तांची सेवा केली पाहिजे.
तर आपल्यासमोर उदाहरण पण आपण बघतो की गायींची सेवा करतायत लोक. आपण महाराजांकडे जर बघितलं, आपल्या इथले महाराज, तर ते कसं मग समजून शुद्ध भक्त याचा अर्थ असा नसतो की तो तुमच्याच संप्रदायातला असला पाहिजे, तो तुमच्यासारखाच तिलक लावलेला असला पाहिजे, तो तुमच्यासारखीच वेशभूषा करणारा असला पाहिजे. शुद्ध भक्त ही मनाची स्थिती आहे. त्याच्या ते म्हणत नाही शुद्ध भक्त दुसऱ्या संप्रदायाचं म्हणत नाही. जसं तुम्ही म्हटलं की शुद्ध भक्तांचा संघ पाहिजे आपल्याला, राईट, बरोबर. आणि सेवा करण्यासाठी शुद्ध भक्तांची सेवा करण्यासाठी आपल्याला संघ पाहिजे. तर आपण एक उदाहरण आपल्यासमोर बघतो की शिकलेले राहून पण गायींची सेवा ओके 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 येस 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 आलं लक्षात माझा तुमचा प्रश्न. महाराज आता 10 वर्ष झालं ते गेटच्या बाहेर गेले नाही. हो की नाही? सेवा करतात, गायींची सेवा करतात आणि मजा बघा, भगवंत त्यांच्याकडे भक्तांना पाठवतात. मी जेव्हा जेव्हा त्यांच्याकडे गेलोय, कोणी ना कोणीतरी आलेलं असतं त्यांच्याकडे, गेस्ट वगैरे, त्यांचं अप्रिशिएट करत असतं. म्हणजे ते स्वतःहून बाहेर जरी शुद्ध भक्तांचा संघ शोधायला गेले नाहीत तरी त्यांच्याकडे लोक येतात. त्यामुळे असं नाहीये की त्यांचं जीवन निरस आहे, त्यांना कोणी भेटायलाच येत नाही. बघितलं तुम्ही? मला वाटतं आपणच एकदा गेलो होतो तेव्हा एक यंग कपल आपल्या लहान मुलाला बाळाला घेऊन आले होते, हो की नाही? त्यामुळे भगवंत काळजी करतात आपली, तुम्ही अजिबात चिंता करू नका. आपण शुद्ध राहणे, शुद्ध भक्तांचा संग करणे, नसेल तर एकटं राहणे, आपल्याकडे भगवंत पाठवतात आपल्याकडे लोकांना. हा प्रश्न का विचारला, कारण की आपण त्या दिवशी पण जेव्हा दिलीप कुलकर्णी सर आलेले आणि आपलं लेक्चर पण जेव्हा सुरू होतं तेव्हा आपण त्यांना विचारलं की तुमचं शेड्यूल काय असतं, लेक्चरचं ह्याचं त्याचं सगळं, बरोबर, तुमचे शेड्यूल लेक्चर असतात का? मग तेव्हा पण ते म्हटले की आम्ही काय शेड्यूल ठरवत नाहीत, लोक आमचं शेड्यूल लोक ठरवतात, ते आपल्याला बोलवतात. मग याचा पण अर्थ असा होतो का की आपण जर शुद्ध असलो आणि आपण जर शुद्ध भक्ती करत असलो आणि शुद्ध वागणूक जर असेल आपली आणि शुद्ध सेवा करत असेल तर लोक आपल्याकडे येऊन आपल्याकडून करून घेतात पुढे, आपल्याला कुणाकडे स्वतःहून जायची गरज आहे नाही आहे. आणि हे 2 प्रश्न आले माझ्या मनात तेव्हा सर जेव्हा बोलले आणि परत आता पण जसं तुम्ही बोलला आणि महाराजांचं पण आपण ऐकतो, तर मग हे कसं समजून या सगळ्यामध्ये भगवंतांचा हात आहे हे समजावून घ्यायचं पहिल्यांदा. हो ते तर आहेच ना, त्याशिवाय तर शक्यच. असं नाही आहे की दिलीप कुलकर्णींचा अजिबातच त्याच्यामध्ये हात नाही किंवा इच्छा नाही. त्यांची इच्छा हीच आहे की आपण समाज प्रबोधन करावं, त्याच्यासाठी ते विशेष प्रयत्न करत नाहीत, मग भगवंत मदत करतात त्यांना. आणि याच्यात मेन महत्वाची गोष्ट म्हणजे ते असो किंवा महाराजांचं उदाहरण असो, ते कंटेंट आहेत, म्हणजे संतुष्ट आहेत. आज जो व्यक्ती विषयी असतो, इंद्रिय भोगाच्या मागे असतो, तो असा एकटा जंगलात राहून कंटेंट राहू शकत नाही. परंतु अशुद्धतेत राहण्यात काही अर्थ नाही, मग आपली अशुद्धता वाढत जाते. म्हणून भगवंत बऱ्याच ठिकाणी सांगतात की एकटे राहावा, जंगलात जाऊन राहावा, एकटे राहावा. शास्त्रामध्ये देखील अशी बरीच उदाहरणं आहेत जिथे महान ऋषी मुनी एकटे जंगलात राहतात. काही लोक त्यांना शोधत येतात, कुठून तरी कोणाला तरी कळतं, शोधत येतात. गौर किशोरदास बाबाजी हे कधीच प्रचाराला वगैरे जायचे नाहीत, एकटे जंगलात बसून हे करायचे. परंतु त्यांची शुद्ध भक्तीचा प्रभाव इतका असतो की ते लोकांना आपोआप कळत जातं. लोक आपोआप त्यांच्याकडे येतात, मार्गदर्शनासाठी येतात. काल आपण चर्चा करत होतो की एकटे राहून भक्ती करायची नाही. हा भाव लक्षात घेतला पाहिजे आपण.
फॉर एक्झाम्पल दिलीप कुलकर्णींचं एक्सलंट एक्झाम्पल आहे की त्यांची इच्छा अशी नाही आहे की जंगलात कायमचं राहून कोणालाच भेटायचं नाही, जर कोणी भेटायला आला तरी भेटायचं नाही, याला एकटे राहून म्हणत नाही. हा ठीक आहे, भगवंत माझ्याकडून सेवा करून घेणार असतील ते पाठवतील, त्यांना मी जाऊन माझं मार्गदर्शन पण देईन, माझ्या हातून जेवढी सेवा होईल तेवढी सेवा करेन. आणि त्या लेवलला गेलेली माणसं मग दुसऱ्यांचा संघ घेत नाहीत, फक्त संघ देतात. कितीही वाईट लोकांमध्ये गेले तरी ते वाईट गुण घेत नाहीत. भगवंत पण त्यांचं प्रोटेक्शन करतात. त्यासाठीच तर त्यांनी सांगितले ना की जरी त्यांच्याकडून प्रयत्न नसेल तरी पण त्यांनी एवढी माणसं कशी काय जोडली, त्यांनी संघ जोडला. जसं तुम्ही म्हटलं की त्यांनी संघ दिला त्यामुळे ते माणसं जोडली. शुद्धता असली पाहिजे, विनम्रता असली पाहिजे, शुद्धता असली पाहिजे. मी त्या दिवशी म्हणालो, तुमचं लक्ष होतं की नाही माहिती नाही, मी जेव्हा दिलीप कुलकर्णींना कॉन्टॅक्ट केलं पहिल्यांदा, म्हणजे मी त्यांचा सेमिनार केलेला दिवसभराचा, पण जेव्हा वैयक्तिक भेटण्यासाठी कॉन्टॅक्ट केला त्याच आठवड्यामध्ये मी सायमल्टेनियसली रान माणूस आणि यांना दोघांना कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न करत होतो. हे एकाच ट्रिप मध्ये होईल काय असं बघत होतो. रान माणूसने माझा फोन देखील उचलला नाही. सांगितलं आणि ऍक्च्युली दिलीप कुलकर्णी खूप फेमस आहेत रान माणूस पेक्षा. रान माणूस फक्त इंस्टाग्राम वरती फेमस आहे, दॅट्स युजलेस फेम ऍक्च्युली. दिलीप कुलकर्णी मला असं वाटलंच नव्हतं की इतक्या सहज बोलतील, आणि आता तर ते 2-3 वेळा बोलल्यावर भेटल्यावर आता असे वागतात जणू काही आमचे खूप दिवसाचे संबंध आहेत. याच्यातून माणसाची शुद्धता कळते की ती किती प्रेमळ आहे, किती मैत्रीपूर्वक भाव आहे, किती करुणेचा भाव आहे. मग अशा लोकांना भगवंत लोक जोडतात, काय विशेष काही प्रयत्न करावे लागत नाहीत त्यांना ऍक्च्युली. आणि त्यांची इच्छा पण नसते की कुणी आपल्याशी जोडावं, माझ्या प्रेमासाठी माझ्याकडे यावं. त्यांची ते आत्माराम असतात ऍक्च्युली. त्याने कुणी आलं नाही आलं त्यांचा आनंद त्याच्यातच असतो, स्वतःमध्ये आनंद असतो. आपण देखील असा प्रयत्न केला पाहिजे, शुद्ध राहणे, प्रेमळ, शुद्ध, कधीच स्वार्थ ठेवायचं नाही, कधीच गर्व ठेवायचं नाही. भगवंत मदत करतात. मग असं आता जसं कृष्ण चैतन्य प्रभूंनी जसं म्हटले की आपण एकटं राहून पण शुद्ध भक्ती करू शकतो का, मग जर आपण एकटं राहून पण जर आपण शुद्ध भक्तीचा आपल्याकडून प्रामाणिक प्रयत्न असेल, बरोबर, तर जसं तुम्ही म्हटला की भगवंत करवून घेतील, आपल्याला शुद्ध भक्तांचा संघ मिळवून देतील. आणि जसं तुम्ही म्हटला की आपण बेसिकली संघ देणे रादर देन घेण्याचा, हा प्रयत्न आपला असला पाहिजे का आपल्याकडून भक्तीचा प्रचार करणे. आपण शुद्धी अटेंड पण जर केलेली नसेल, पूर्णपणे शुद्ध भक्ती जर अटेंड केली नसेल तर आपण शुद्ध भक्तीचा जास्तीत जास्त प्रचार करणे याच्यात आपला फोकस असला पाहिजे का आपण कसं जास्तीत जास्त शुद्ध बनू आणि आपल्या वागणुकीतून आणि आपल्या आचरणातून हा प्रचार होणे याकडे आपण जास्त महत्व दिलं पाहिजे का कसं? हा, श्रील प्रभुपाद खूप छान समजावून सांगतात ऍक्च्युली. या तात्पर्यामध्येच आपण वाचलं की हे सगळं कसं केलं पाहिजे, एखाद्या प्रमाणित आध्यात्मिक गुरुच्या मार्गदर्शनाखाली केलं पाहिजे. हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. मग प्रभुपाद आपल्या अशुद्ध भक्तांना पण प्रचाराला पाठवायचे, पण प्रभुपाद जज करायचे कुणाला कुठे पाठवलं पाहिजे. त्यामुळे हा मुद्दा खूप महत्वाचा असतो. एखाद्या प्रामाणिक आध्यात्मिक गुरुच्या मार्गदर्शनाखाली केलं पाहिजे की कधी सिक्लुडेड राहिलं पाहिजे आणि कधी गेलं पाहिजे आणि कशा प्रकारचा संघ दिला पाहिजे, कशा प्रकारचा संघ घेतला पाहिजे. त्याचं पार्ट ऑफ ट्रेनिंग. आता बरेच लोक युट्यूब वरती पण किंवा मॅक्झिमम आता लोकली इथे पण आम्ही पाहतो की मुद्दामून फेमस व्हायचा प्रयत्न करतात. भक्तीच्या प्रचारामध्ये देखील मुद्दामून प्रयत्न करण्यात काही अर्थ नसतो. कारण आणि असे लोक मी पाहिलेले आहेत, ते विदाउट गुरु असं करत असतात. गुरुचं त्याला काही म्हणजे मार्गदर्शन नाही, काय नाही. त्यांना कधी विचारलं की गुरुनं कधी भेटलाय का, नाही. तर अशा आपल्या एखाद्या मार्गदर्शक गुरुच्या मार्गदर्शनाखालीच हे केलं पाहिजे की ज्याला माहिती आहे ह्याचं बॅलन्स कसं ठेवता येईल.
ज्याला माहिती आहे तुमची शुद्धता काय आहे आणि कितपत तुम्हाला प्रचारासाठी पाठवलं पाहिजे आणि कितपत प्रचारासाठी नाही पाठवलं पाहिजे. म्हणून हे हे असणं खूप गरजेचं आहे. इंडिपेंडेंटली आपण करायला लागलो ना की मग सगळं फिसकटतं. हे असणं खूप 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 गरजेचं आहे. आता आपली शुद्धता नसताना देखील प्रचाराला जावं की नको याच्याबद्दल प्रभुपाद एक खूप छान उदाहरण देतात. प्रभुपाद म्हणतात, आणि ते उदाहरण पण गुरुशीच संबंधित आहे. प्रभुपाद म्हणतात की एखादा मेकॅनिक तुमच्या एरियामध्ये खूप फेमस असतो. याच्याकडे कार सोडली की परफेक्टली कार दुरुस्त करून देणार, याच्याबद्दल गॅरंटी आपल्याला. मग आपण कार त्याच्याकडे सोडतो, परंतु बघायला जातो तेव्हा त्याच्या हाताखाली 10 लोक काम करत असतात. त्यातला एखादा मुलगा असा पण असतो की ज्याने कालच जॉईन केलाय. परंतु आपल्या मनामध्ये अजिबात संशय येत नाही, कारण आपल्याला माहिती असतं या मेकॅनिकच्या हाताखाली हा नवीन पोरगा माझी कार दुरुस्त करणार आहे, त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. तसं प्रभुपाद म्हणतात की मी शुद्ध नाहीये. प्रभुपाद बऱ्याचदा म्हणायचे मी शुद्ध नाहीये, परंतु मी माझ्या गुरुच्या भक्तिसिद्धांत सरस्वती ठाकूरांच्या आदेशा खातीर मी हे सगळं करतोय, त्यामुळे माझ्याकडून चूक होणार नाही. माझी शुद्धता याच्यातूनच येईल हळूहळू. जसं तो नवीन जॉईन झालेला मुलगा हळूहळू कार दुरुस्त करायला एक्सपर्टली शिकतो. कारण का त्याचं एकमेव कारण म्हणजे तो एक्सपर्ट कार मेकॅनिकच्या मार्गदर्शनाखाली कार दुरुस्त करतोय. मग तो जो कार मेकॅनिक असतो तो त्याला मार्गदर्शन पण देतो आणि कधी कुठली कार द्यायची, कधी कुठली कार द्यायची नाही हे ठरवतो तो. त्याला कितपत येतं कितपत नाही. तर हे खूप महत्वाचं असतं. ऍक्च्युली आपण ठरवायचं नाही, गुरुनी ठरवलं पाहिजे. आपले मार्गदर्शक आहेत त्यांनी ठरवलं पाहिजे की कितपत प्रचाराला आपण बाहेर गेलं पाहिजे, कितपत लोकांचा संघ घेतला पाहिजे, कितपत लोकांचा संघ टाळला पाहिजे. आणि मग अशा मार्गदर्शनाखाली आपण जर राहिलो तर मग आपली हळूहळू प्रगती होते. मग त्या बॅलन्स्ड ठेवलं जातं. ठीक आहे, आज तुम्ही इथे हरिनाम संकीर्तन करून या. मग प्रभुपादांनी असं सांगितलं नाही कुणाला आज तुम्ही व्यासासनावर बसा आणि लेक्चर द्या. पण प्रभुपादांना माहिती होतं तेवढी अजून पात्रता नाहीये. ते जर त्याला काम दिलं तर मग हा गर्विष्ठ होईल. तर हे अशा प्रकारचं बॅलन्स ठेवलं पाहिजे. परंतु आपण जेव्हा असं शास्त्र वाचतो की शुद्ध भक्तांचाच संघ केला पाहिजे, नसेल तर एकटं बसून भक्ती केलेली बरी, मग प्रचाराला जायचं की नाही, हे असं याचे शब्दशः अर्थ पण काढायचे नाहीत. हे तुम्हाला शुद्ध होण्यासाठी सांगितलंय की बाबा कुणी वाईट असेल, भक्तीचा ढोंग करत असेल, त्याचा संघ टाळा. परंतु गुरुनी तुम्हाला सांगितलं असेल इथे प्रचाराला जावा, इथे संकीर्तन करा, या लोकांना बोलवा, प्रसाद द्या, ही सगळी भक्तिमय सेवेचीच काम आहेत. असं नाहीये की आपण पूर्णपणे वेगळं होऊन पण काहीतरी केलं पाहिजे. आता याच्यामध्ये आताची मगाशी जी आपण घेतलेली उदाहरणं बसत नाहीत खामकर महाराजांचं किंवा दिलीप कुलकर्णींचं. का? कारण ते या पूर्णपणे आपल्या भागवतमच्या भक्ती मार्गावरती नाहीये. त्यांची वेगळ्याच प्रकारची शुद्धता आहे. तर ते त्याच शुद्धतेसाठी ते ठीक आहे त्यांना. आणि ऍक्च्युली खामकर महाराज वगैरे ते गुरुला वगैरे मानतात. दिलीप कुलकर्णीचे गुरु वगैरे मानणे काही प्रश्नच नाही आहे. ते थोड्याफार प्रमाणामध्ये ते निर्विशेषवादी आहेत. परंतु ते आपण 1 to 1 कम्पेअर नाही केलं पाहिजे. आपला मार्ग जो आहे हा गुरु शिष्य परंपरेचा मार्ग आहे. मग अशी आपण दोन तीन वाक्य म्हणून याच्यावरती मी स्ट्रेस देऊन सांगितलं. हा जो मार्ग आहे आपला हा गुरु शिष्य परंपरेचा मार्ग आहे. आणि जसं एखाद्या एक्सपर्ट मेकॅनिकच्या हाताखाली नवीन मुलगा पण कार दुरुस्त करायला व्यवस्थितपणे शिकतो, तसं आपल्याला शिकायचंय. कायम प्रभुपादांच्या पाय पकडून राहायचंय. प्रभुपाद सांगतील तेवढं करायचंय, प्रभुपाद सांगतील तिथे टाळायचंय. मग आपण हळूहळू एक्सपर्ट होत जातो. परंतु प्रभुपाद सांगतात की जो नवीन जॉईन झालेला मुलगा जो कार दुरुस्त करत आहे तो पहिल्या दिवशी पण एक्सपर्टलीच करत असतो, कारण त्याचा मार्गदर्शक एक्सपर्ट असतो. तसं आपण थोडंसं मार्गदर्शनाखाली राहिलं पाहिजे. आणि हे गुरु शिष्य परंपरेमध्ये करायचा प्रयत्न केला तर आपलं हे कन्फ्युजन होणार नाही, कितपत करायचं आणि कितपत करायचं नाही. कारण प्रचार न करता पण चालत नाही. प्रभुपादांचं ते मिशनच आहे, भगवंतांचंच ते मिशन आहे.
परंतु प्रभुपाद बऱ्याच ठिकाणी हे ऍडवाइस देतात आपल्याला की कुठल्या लेवलला गेल्यानंतर तुम्ही प्रचार केलं पाहिजे, कुठल्या लेवलला गेल्यानंतर तुम्ही दुसऱ्यांना उपदेश द्यायला सुरू केलं पाहिजे. हे कोण ठरवणार? तुमचे गुरु ठरवणार. तर हे एक सिस्टमॅटिक पद्धती अनादी अनंत काळापासून ब्रह्माजींपासून ही पद्धती सिस्टीम करून ठेवलेली आहे गुरु शिष्य परंपरेची. ज्याचा उपयोग करून घ्यायचा आपण. हरे कृष्ण. आणखीन कोणाला काही प्रश्न आहे, काही सांगायचंय? खूप खूप धन्यवाद. वांछा कल्पतरो भयश्च कृपा सिंधुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. वैष्णव ठाकुर शिल प्रभुपाद की जय. ग्रंथराज श्रीमद् भागवतम की जय. हरे कृष्ण. दंडवत प्रणाम. हरे कृष्ण प्रभुजी, दंडवत प्रणाम. हरे कृष्ण. दंडवत प्रणाम.